रेनगरच्या घरकुलांच्या हस्तांतरण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात आले होते। या दरम्यान त्यांनी चक्क मराठीतून भाषण केलं। नेमके ते या भाषणाच्या माध्यमातून काय म्हणाले आणि काय बोलले पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात आल्यानंतर काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलं होतं। यापूर्वी 2019 मध्ये आल्यानंतर त्यांनी मराठा, कन्नड आणि तेलुगू भाषेत सुरुवात करून सोलापूरकरांमध्ये उत्साह संचारला होता। त्यामुळे यावेळी ते काय बोलणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष होतं। यावेळी त्यांनी श्री विठ्ठल, श्री सिद्धेश्वर महाराज यांना नमन केलं। मराठी बोलताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला। दरम्यान मोदी आपल्या भाषणात मराठी कसं बोलतात यावर अनेक जण विचार करतात, पण ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम आहे त्यांना भाषण करण्याचं माईक पूर्णपणे एका बाजूला असतं। इतर जे नेते भाषण करतात त्यांची माहिती एका बाजूला, मोदी यांच्या माईकच्या समोर 2 टेलिप्रॉम्प्टर असतात। त्यांना जे काही मराठीत बोलायचं आहे ते त्या टेलिफोनवर दिसतं आणि ते वाचतात। एकदा डावीकडील टेलिप्रॉम्प्टरमध्ये बघतात आणि नंतर उजवीकडील टेलिप्रॉम्प्टरमधून बोलतात। त्यामुळे त्यांना वाचून बोलायला सोपं जातं। नमस्कार। पंढरपूरच्या विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराज यांना भी नमस्कार करीत आहे। आपले जीवन सुखाने भरून राहो हीच राम प्रभूची इच्छा आहे। मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी।